तर मुलांना अगोदर आपण यस चा आवाज कसा दोन प्रकारे होतो ते पाहिलं. आज आपण सी चा आवाज कसा दोन प्रकारे होतो ते बघूया. सी चा आवाज कधी क होतो तर कधी स होतो. मग तो कोणत्या वेळेला होतो, अगोदर काय येतं नंतर काय येतं ते आता आपण पाहूया. अगोदर या क चा आवाज येणारे जे शब्द आहेत ते आपण वाचू. वाचा. या सगळ्या शब्दांमध्ये सीचा आवाज क आहे. बरोबर आहे. मग या शब्दांमध्ये सी नंतर आलेले जे अक्षर आहेत किंवा स्वर आहेत ते कोणकोणते आहेत? ए ओ आणि यू. ए ओ यू आणि ए. म्हणजे ए ओ आणि यू हे स्वर जेव्हा सी च्या नंतर येतात त्या शब्दांमध्ये सी चा आवाज क असा येतो. आता स आवाज येणारे शब्द आहेत ते आपण वाचू अगोदर. सिटी, सेल, सेंटर, सिनेमा, सिलेंडर, सायकल. या सगळ्या शब्दांमध्ये सी नंतर आलेले जे स्वर आहेत ते आहेत आय, ई, ई, आय आणि वाय. आणि वाय. म्हणजे सी च्या समोर जेव्हा आय, ई आणि वाय, आय, ई आणि वाय हे अक्षर येतात त्यावेळेस सी चा आवाज स असा होतो. हा फरक आपण लक्षात ठेवायचा आणि जेव्हा तुम्ही रीडिंग कराल इंग्रजी शब्द त्यावेळेस हा फरक लक्षात घेऊन तुम्ही त्याचं वाचन करायचं आहे. राहिलं लक्षात सगळ्यांच्या?